प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या बसगाड्या परत घ्या. 61 बस मालक आक्रमक. अशोक लेलँडच्या कार्यालयात चालक मालकांच्या ठिय्या. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानक बंद पडत आहेत. शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत संबंधितांकडून कोणतीही कार्यवाही केली जात नसल्याने मुंबई बस मालक संघटनेने आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणाऱ्या सुमारे 61 नवीन बसगाड्या कंपनीने पुन्हा ताब्यात घ्याव्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील हब क्रॅक होणे, व्हील डिस्क तुटणे, क्लच प्रेशर प्लेट रिलीजिंग, बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणे, सायलेन्सर पाईप फुटणे, पुरवठा करणारे पाईप फुटणे, गिअर बॉक्स, ब्रेक लायनर समस्या अनेक अडचणी नव्या कोऱ्या बस गाड्यांमध्ये आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या या बस या सदोष असल्याने प्रवासी आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. या बसगाड्या बिघाड होऊन बंद पडत आहेत. या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्याने बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्या या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुले, लहान महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र अचानक गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावे लागत आहे. वारंवार बिघाडामुळे बस मालकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय प्रवाशांकडून चालकांना घडत आहेत. याबाबत अनेक वेळा बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहते का असा सवाल करीत मुंबई बस मालक संघटनेने माजिवडा येथे हे आंदोलन केले. मालक संगठन का प्रतिनिधि केवी शेट्टी, ऐसे यहाँ थाना बस ओनर्स एसोसिएशन में हमारा साथ जुड़ा हुआ है. लास्ट 5 महीने से अशोक लेलैंड का नया प्रोडक्ट यूरो 6 उसमें काफ़ी प्रॉब्लम्स है. गाड़ी हम मुंबई से अगर कहीं ड्रॉप जाने के लिए छोड़ते हैं यहाँ से, हर वक्त रात अपरात्रि का टाइम में गाड़ी कहीं भी जाके ब्रेक डाउन हो जाता है. गाड़ी में जाने वाला लेडीज़, बच्चा, बुजुर्ग आदमी रास्ते में रात को 8-8, 10-10 घंटा पड़ा रहता है. इस वजह से और दूसरी चीज़, ये गाड़ी रास्ते में चलने का लायक ही नहीं है. हर टाइम में आगे का हब टूटता है, कोई गाड़ी को जाके अब पड़ता है, कभी गियर फेल हो जाता है, कभी इंजन फेल होता है, कभी वारंटर आइटम एवरी एंड अदर पार्ट्स फेल होते रहते हैं हर दिन. और हमने काफ़ी मीटिंग कर लिया अशोक लेलैंड का सभी टीम से. हमको कोई भी अभी तक सोल्यूशन नहीं आया है. आज इसके लिए हमने लास्ट हमारा डिमांड रखने के लिए आया है. आज हम टाइम लेके जाएगा. ये गाड़ी हम उसका कौन सा जगह छोड़ना है, ये गाड़ी का हमने डिपार्टमेंट को लेटर सबमिट कर देगा. हम आगे का महसूल भरने का हमारे पास ताकत नहीं है, बैंक का पैसा भरने का हमारे पास ताकत नहीं है, और गाड़ी का सर्वेंट को हमारे पास पालने का ताकत नहीं है. इस वजह से हम गाड़ी सरेंडर करने के लिए जगह मांगना और टाइम मांगने के लिए यहाँ आज आए. कंपनी का क्या कहना है? कंपनी अभी तक कोई भी जवाब नहीं दे रहा है. रोज हमारे को सबसे पहले बात ये हम आने से गेट में रोक दिया लास्ट टाइम, सिक्योरिटी को बोल के कोई भी बस ओनर को छोड़ना नहीं, ऐसा बोल के रास्ते में रोक दिया. और अभी आ रहे तो कोई बात करने को तैयार नहीं है. हमने बताया नेशनल टीम सर्विस एंड सेल्स के बाद हमको मीटिंग कराओ, ये प्रोडक्ट को रिटर्न लो, प्रोडक्ट को रिटर्न ले, वो 2-3 महीने में तुम रास्ते में चलने का लायक ही बनाओ, तब तक के लिए कर्जा उठाओ. हमारा पास कर्जा उठाने का ताकत नहीं है. ये हमारा अभी भी डिमांड है. आज हम वोट मिलने तक हम यहाँ रुका हुआ है. कितनी गाड़ी टोटल कितना गाड़ी होगा अभी महाराष्ट्र में गाड़ी कितना बिका पता नहीं है. हमारे अंदर में अभी लगभग 150 के आसपास गाड़ियाँ हैं. ये राज्य पर एक्सीडेंट ईच एंड एवरी हर 2-4 दिन में एक गाड़ी एक्सीडेंट. हमारे बस मालिक के ऊपर FIR भी हो चुका है पुलिस स्टेशन में. सांगली में बस ब्रेकडाउन होने से बस मालिक के ऊपर एक्सीडेंट FIR कर रहा है. गाड़ी मालिक का प्रॉब्लम नहीं है, मैन्युफैक्चरर का प्रॉब्लम है. कंपनी के ऊपर कोई प्रशासन भी एक्टिव नहीं होता. ये सब चाइना प्रोडक्ट डाल के गाड़ी बेच चुका है. सर इसमें सर्विस स्टेशन कुछ है नहीं क्या इधर? सर्विस स्टेशन में सर्विस में एक भी प्रैक्टिकल मैकेनिक है ही नहीं है. क्वालिफाइड मैकेनिक टेक्नीशियन कोई है ही नहीं है. रात का टाइम में अगर हम कॉल सेंटर में कॉल करता है, कम से कम हमको 6 से 8 घंटा मैकेनिक आने में लगता है. तब तक हमारा पैसेंजर, फैमिली,
लेडीज बच्चा लेके वो वॉशरूम कहाँ जाएगा, पेट का ये क्या है, कौन सा ये सोच के लोगों ने हमारा गाड़ी में जाता है, उसको क्या सर्विस दे हम। अभी क्या मांग रही है अभी? हमारा एक ही डिमांड है, हमारा गाड़ी रिटर्न लो, हमको मुक्त कर दो। आपका कहना है गाड़ियाँ अशोक लेने की गाड़ियाँ खराब है क्या? जो अशोक लेलैंड का 13.5 मीटर यूरो 6 गाड़ी टोटली फेलियर गाड़ी है। ओके। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। कोकण पदवीधर काँग्रेसचे उमेदवार रमेश खीर यांनी निरंजन डावखरे यांवर साधला निशाणा। डावखरेंनी पदवीधरांसाठी काम केलेच नसल्याचा खीर यांचा आरोप। निधी उपलब्ध झाला तरी आमदाराला काम करण्याची समज असली पाहिजे। खीर काँग्रेसचे कोकण पदवीधर उमेदवार रमेश खीर यांनी आज पत्रकार परिषद घेत विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांच्यावर निशाणा साधत पदवीधरांसाठी कोणत्याही काम केले नसल्याची टीका केली। यावेळी मनसेने घेतलेल्या माघारीचा फायदा आम्हाला होईल असे सांगताना मतदान सुज्ञ आहे, त्यामुळे नेमकं कोण कोणाला पाठिंबा देत आहे हे त्यांना चांगलंच कळतं असा टोला देखील मनसेला लगावला। यावेळी मित्रपक्षांनी देखील अर्ज भरले होते, मात्र आम्हाला सहकार्य व्हावे यासाठी त्यांनी ते अर्ज मागे घेतले आहे, त्यामुळे मित्रपक्षांचे सहकार्य आम्हाला नक्कीच मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। आज अधिकृतपणे महाविकास आघाडीतर्फे कोकण पदवीधर मतदारसंघासाठी माझं नाव महाविकास आघाडीतर्फे घोषित झाल्यावर पहिल्यांदाच मी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसमध्ये आज इथे आलेला आहे। ही निवडणूक आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने लढणार आहोत। कोकणातल्या पदवीधर सर्व पदवीधरांचे, मग ते पदवीधर बेकार असू देत किंवा नोकरीवाले असू देत, या सगळ्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा प्रामाणिकपणे प्रयत्न असणार आहे। प्रामुख्याने शिक्षकांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणं हे आम्हाला जास्त महत्त्वाचं वाटतंय, कारण कोकणात हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। पेन्शन हा देखील, जुनी पेन्शन लागू करणं हा देखील आमच्यासाठी प्राधान्याने विषय आहे। UPSC MPSCचं शिक्षण जिल्हानिहाय विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावं याच्यासाठी देखील आम्ही प्रयत्नशील आहोत। त्याचबरोबर शिक्षण शासनाच्या माध्यमातून शैक्षणिक जे काय बदल होतात त्या सर्वांवर लक्ष ठेवणं हे देखील या माध्यमातून आम्ही करण्याचं ठरवलेलं आहे। नाही, कसं आहे, कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून आपल्याला निवडून जाहीर झाली आहे।
ठाण्यात 27 मजली उंच इमारतीतील सदनिकेत आग. वसंतविहार येथील तुळशीधाम भागात बुधवारी पहाटे एका 27 मजली इमारतीतील सदनिकेत अचानक आग लागली. या आगीतून कुटुंबियांना वाचवण्याताना अरुण केडिया 47 वर्ष यांचा मृत्यू झाला. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली. अरुण यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. तुळशीधाम येथे नीलकंठ पामस ही 27 मजली इमारत आहे. या इमारतीच्या 4थ्या मजल्यावर अरुण केडिया हे त्यांचे वडील नाथमल 71 वर्ष, पत्नी अनिशा 43, मुलगी अनन्या 17 आणि मुलगा अविनाश 12 यांच्यासोबत वास्तव्यास होते. बुधवारी पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांच्या सदनिकेत अचानक आग लागली. या आगीनंतर अरुण यांनी त्यांच्या कुटुंबियांना सदनिकेतून बाहेर काढले, परंतु ते बाहेर पडू शकले नाही. घटनेची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल आणि पोलिसांना मिळाल्यानंतर पथके घटनास्थळी दाखल झाली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इतर रहिवासी देखील इमारतीखाली आले होते. पथक सदनिकेत गेले असता अरुण हे बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयातील उपचारासाठी दाखल करण्यात आले, परंतु त्यांना मृत घोषित करण्यात आले. पथकांची सदनिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवले आहे. वटपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात फणस दाखल. वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशातच या पूजेमध्ये फणसाला अधिक महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर बाजारात कोकणातील फणस दाखल झाले आहे. कोकणात मोठ्या प्रमाणात फणसाची लागवड केली जाते, त्यामुळे तेथे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणात होते. वटपौर्णिमा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. महिला वर्ग आवर्जून ही पूजा करतात. यामध्ये फळांचा समावेश असतो, त्यामध्ये फणस या फळाला अधिक महत्त्व असते. अशातच कोकणातील फणस बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. गेल्या 15 वर्षापासून ठाणे शहरात फणस विक्रीसाठी येथे येत आहे. ठाण्यातील पाचपाखडी येथे सध्या मोठ्या प्रमाणात फणस दाखल झाले आहेत. त्यामध्ये कापा, बरका आणि भाजीचा फणस यांचा समावेश आहे. 2000हून अधिक फणस येथे पाहायला मिळाले. नागरिकही फणस खरेदी करत आहे. 100 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत फणसांची किंमत आहे. छोट्या स्वरूपातील भाजीच्या फणसांची किंमत 50 रुपये आहे. रत्नागिरी, राजापूर येथून हे फणस ठाण्यात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. अनेक छोटे विक्रेते होलसेल किमतीमध्ये हे फणस विक्रीसाठी नेत आहेत. तसेच अनेक नागरिक आणि महिला या फणसाची खरेदी करत आहेत. राजापूर वटपौर्णिमेसाठी प्रतिवर्षाप्रमाणे इथे आम्ही ठाण्यामध्ये आलेले आहेत, महानगरपालिकेच्या बाजूला, आणि इथे आम्ही फणस विक्री करतो. 15 वर्ष. काय किमती आहेत फणसांच्या? 100 रुपये आहे, 300 रुपये आहे, 200 रुपये, 250. नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे? बऱ्यापैकी. कोणत्या कोणत्या प्रकारचे फणस आहेत? कोणत्या प्रकारचे फणस आहेत? कापे, बरके, भाजीसाठी. साधारण एकूण किती फणस आहेत आणि कुठून आणलेले आहेत? 2000 फणस आहेत, राजापूरमधून आलेले आहेत.